मदत केलेली यांना। तेव्हा अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत असताना असा अशोक खरात संदर्भातली आणखी एक महत्वाची अपडेट। अशोक खरातला व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। काल त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं आणि त्यानंतर आता त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील वर्ग करण्यात आलेला आहे आणि आज त्याची या दुसऱ्या गुन्ह्यातली पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे आणि याबाबतच त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। आज त्याला प्रत्यक्ष हजर न करता कोर्टात ऑनलाईन उपस्थित केलेलं आहे। तेव्हा आता आज कोर्ट या सगळ्याबाबत काय नेमका निर्णय देते, कोर्टामध्ये काय युक्तिवाद नेमका होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आतापर्यंत अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल झालेले आहेत। अजूनही त्याचे जे कारनामे आहेत ते रोज नव्यानं समोर येत आहेत। त्याच्या तपासातले जे काही खुलासे आहेत, अनेक ज्या नवनवीन गोष्टी आहेत त्या सातत्यानं समोर येत आहेत आणि आता कोर्टामध्ये खरातच्या जो दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याबाबत सुनावणी पार पडणार आहे। त्याला व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। आता कोर्टातून काय त्याला सजा सुनावली जाते, पोलिसांकडनं त्याचा पुन्हा ताबा मागितला जातोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अशोक खरातला आता कोर्टात हजर केल्यानंतर आता त्याची सुनावणी पार पडते आहे। या सुनावणीत आता काय मुद्दे मांडले जात आहेत, काय युक्तिवाद केला जातोय, कुठल्या गोष्टी कोर्टापुढे ठेवल्या जात आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। आता अशोक खरातची कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। काल देखील अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये त्याची सुनावणी संपलेली होती आणि आज आता कोर्टात नेमकं काय होऊ शकतं हे आपण जाणून घेऊया। तर शुभम बोडके आपल्यासोबत आहे। शुभम, कोर्टात काय नेमकं आज होणार आहे? आज त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये